तर आता आम्ही चाललोय रेडी होऊन, म्हणजे ऑलमोस्ट काय नाही रेडी, असंच रेडी होऊन सकाळचं रेडी होऊन लिओला फिरायला घेऊन जातो. आणि लिओ साहेब बसलेत गाडीवरती. रविवार पण नाही आम्हाला, रविवारी आम्हाला फिरायला जायचं असतं. साहेब बसलेत बघा कसे, एक दिवस घरात सकाळी झोपायला देत नाही, म्हणतो चला आम्हाला घेऊन चला. हा बघा कसा पुढे बघतोय. असंच कुठे जायचं ते ठरलं नाहीये. फक्त कुठे जाऊया, माऊली कोंड म्हणून आहे आमच्या इथे, जे जवळ किती साधारण किलोमीटर आहे, 2-3 किलोमीटर, 2 किलोमीटर वर आहे. मला वाटलेलं आज मी झोपणार आहे मस्तपैकी, मी काय उठणार नाहीये, पण मला समजलं ती झोपलेली. मला तेवढ्यात मम्मीने हाक मारून सांगितलं की शुभम लिओला घेऊन चाललाय फिरायला. मम्मी घरात बसणार आहे का, नाही. तर संडेचा पण न झोपता फक्त लिओसाठी म्हणून आम्ही आता चाललोय फिरायला. त्याला असंच घेऊन मस्त थंडी आहे. साहेब बसत नाहीये एका जागी. ह्याला पुढे असं बघण्यात खूप इंटरेस्ट असतो. तर इथे आहे मॅक्स दिसलेला आहे, पकडा याला. चला बघा मॅक्सचं पण दर्शन झालेलं आहे. मॅक्स पण आज कुठेतरी फिरायला गेलेला वाटतं तिकडे त्या साईडला. हा तो स्पॉट आहे माऊली कोंड. तर असं वाटतंय की इथे थिओ पण आलेला आहे, कारण थिओची गाडी तर दिसली आहे इकडे. भारी आहे सकाळचा व्ह्यू, एकदम क्लास. लिओला दीदी दिसलेली आहे, कसं धावतोय बघा. अरे कुठून कुठून, अरे अरे हळू. अरे चिल करतोय लिओ, मस्त वाटतंय. तर आता आपलं फिरून झालेलं आहे आणि आता लिओला घेऊन आम्ही चाललो परत घरी, कारण त्याला लोळला आहे, ते आंघोळ पण घालायची आहे. पाण्यात उतरलेला. किती वेळा पडलाय लिओ. हा तर चला मग भेटूया आपल्या अशाच पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.